झाला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल किरण गुरडचा ऑन साइडला उडवलाय. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला बॅटर मिस्टर हिटमॅन आकाश दानवेच्या बॅट मधनं येतोय हा उत्तुंग षटकार 6. सगळ्यांमध्ये असेल तो भोला भाला असा नवरा पाहिजे मला तर पावाला. सगळ्यांमध्ये असेल तो भोला भाला असा नवरा पाहिजे मला तर पावाला. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. आकाशच्या बॅट मधनं षटकार मात्र पहिल्याच बॉल वरती येताना आपण पाहिलाय. किरणचा पुढील बॉल, अजून एक बॅक टू बॅक हा दुसरा धमाका पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. आपण पाहतोय प्रकाश जी पाटील साहेब एक जबरदस्त मास्टर्स खेळाडू. नक्कीच त्यांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत राजजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन इथे होताना पाहायला मिळते. वेलकम. आपण बघितलं प्रकाशजी पाटील साहेब आणि राजजी भोईर साहेब आपलं या सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये मनापासून स्वागत असेल. एवढंच ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. अगोदरचे 2 चेंडू आपण पाहिलं तर मग त्याच्यावरती केलेलं आकाशने आक्रमण, बॅक टू बॅक 2 मोठे फटके, धाव फलक पोचलं गेलंय 12 अंकांवरती. पुढील बॉल आपण पाहिला तर मग यॉर्करचा मारा केला होता आणि निश्चितच मोठ्या फटक्यापासून गोलंदाजाला जर वाचायचं असेल तर मग परफेक्ट यॉर्कर शिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 18 धावा. 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. सध्या तरी आकाशच्या बॅट मधनं धावा अगदी खोऱ्याने वाहू लागलेत. यावेळेस इनसाइडच्या वरून षटकार 6. काय जबरदस्त तुफानी फारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आकाश दानवीकडनं. पुढील बॉल त्यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 25 अंकांवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. सध्या तरी आपण पाहतोय आकाश दानवे अँड संतोष डावळे हे सलामीची जोडी काय जबरदस्त कार्य करते मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग परफॉर्मन्स आपण पाहिला तर आकाश दानवेच्या बॅट मधनं आतापर्यंत 4 षटकार या पहिल्या ओव्हर मध्ये आलेत. आता मात्र नंबर 2चं षटक आपण इथून पाहणार आहोत. रोशन गवळी आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. इथून ब्रेक थ्रो लावण्याचं काम गोलंदाजाला करायचं आहे. रोशन गवडी आलेत बॉलिंग करण्याकरता. राऊंड द विकेटनं गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल, ओ जबरदस्त चेंडूची हाताळणी केली होती. अगदी इष्ट्यांना फॉलो करणारा हा बॉल होता, परंतु तेवढंच कौतुक करावं लागतील बॅटर आकाश ज्या अनुषंगाने या बॉलला त्याने ड्राईव्ह केले ऑन साइडला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 26 अंकांवरती. 26 धावा ऑन द स्कोर बोर्ड. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. या ठिकाणी मेहनत बॅटिंग मध्ये तर लाजबाब केली जाते. यावेळेस संतोष डावळे च्या बॅट मधनं येतोय हा उत्तुंग भरारी घेणारा सुंदर स्ट्रोक. षटकार 6.
हॅलो षटकार संतोषच्या बॅट मधनं देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुढील बॉल यावेळेस आणखी एक मोठा स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 33 अंकांवरती. हालात कैसे भी हो हर मुश्किल का हल निकल जाएगा. कभी रुकना नहीं और खुद को इतना मजबूत बना लो कि किसी के आगे झुकना नहीं है. इथून जो नॅचरल गेम आहे गोलंदाजी खूप चांगली करावी लागणार आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं परंतु चेंडूची फेकी चुकीच्या एंडनं आली आहे. कदाचित नॉन स्ट्राईक एंड वरती फेकी आलीस तर मग संतोष डावळे अडचणीमध्ये सापडले असते. चांगले वापसी केली गोलंदाज रोशन. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता क्षेत्ररक्षक आहे किरण. त्याच्याकडनं झाली आहे पुन्हा एकदा मिसफिल्ड. पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कॅच तर मग हराल मॅच. आणि झेल पहा कोणाचा सोडलाय. आकाश दानवेचा झेल सोडलाय आणि आतापर्यंत आकाशनं भरपूर धावा या ठिकाणी बनवलेत. आणि ज्या वेळेस एखाद्या चांगल्या बॅटरचा तुम्ही झेल सोडता त्यावेळेस अडचणीला सामोरं जावं लागतं. पुढील बॉल यावेळेस डाव्या स्टेजच्या बाहेर मात्र ही लेंथ पाहायला मिळाली. पंच जयेंद्र वाघे सरांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा आला. वन त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक एकने पुढे सरकला पोचला गेलाय 35 अंकांवरती धावगती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्प्याची लेन ऑन साइड अगदी खेचून मारलाय. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. इट इज अ मॅन आमचे निश्चितच विश्रांती घेत आहेत. षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि षटकाराच्या सायनं धावफलक जे आहे ते अगदी भरारीने वाढलं गेले. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 41-41 साहिल दांडेकर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथून वापसी करावी लागणार आहे साहिलला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. लेटकटचा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग वेगानं निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता सोमश चौकार येतो. चौकाराच्या सायनं धावफलक अगदी वेगाने पुढे सरकला पोहोचला गेला. 45 अंकांवरती धावगती ही पोहोचली गेली आहे. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजेच मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच आत्मविश्वास कॉन्फिडन्स. इथे मात्र हार्डवर्क अँड कॉन्फिडन्स थोडस हाय लेवलचं पाहायला मिळतं बॅटर आकाश दानवेचं. ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. प्रमुख ऍक्टरचा रोल कशा प्रकारे मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाशनं दर्शवलाय. यावेळेस पुन्हा एकदा टीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. आम्हाला रोजच पाहिजे रगात सवय होऊन गेले. आम्हाला रोजच पाहिजे रगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. अरे आम्हाला जो कोणी धन्यवाद अडीच. थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराच्या सायना धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 52 या आकड्यावरती. पहा आकाश दानवेचे 2 झेल सोडलेत. त्यावेळेस वाईट बॉल. धावफलक पोचलं जाईल 53 या आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग साहिलच्या ओव्हर मधले चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत.
ओ भीमार चेंडू सरपंच उपसरपंच चषक 2026 मधला सर्वात मोठा षटकार भीमर बॉल वरती आलाय आकाश धाणवीच्या बॅट मधनं आणि या षटकाराच्या सायना धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 60 अंकांवरती 60 धावा ऑन द स्कोर बोर्ड. जबरदस्त ही पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी संतोष डावळे अँड आकाश दानवे या दोन बॅटर करणं. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 4 चेंडू बाकी आहेत. बारा चेंडू मध्ये 43 धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर आकाश दानवी. कदाचित मग अर्धशतक देखील या ठिकाणी पूर्ण केलं जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. यावेळेस फ्रीडम आहे. ओ यावेळेस अजून एक मोठा षटकार येतोय 6 आणि अशा प्रकारे आपण पाहतोय जवळजवळ आकाश दानवी पोचला गेला 49 या आकड्यावरती आणि अर्धशतक पूर्ण करण्याकरता एका धावेची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सह्याद्री स्फोट बाफाणे आणि आई सोनसरी स्फोट तांबडमाळ या दोन संघामध्ये निश्चितच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मयूरजी सेंडे यांचं शुभागमन झालेलं आहे इन ऍक्शन मध्ये, ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे शुभागमन. वेलकम मयूरजी सेंडे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारा करता आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 14 बॉल मध्ये आकाश दानवीचं देखील अर्धशतक झालंय. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर आकाश. 14 बॉल मध्ये हे अर्धशतक मात्र या ठिकाणी आकाश दानवीने पूर्ण केलंय. 14 बॉल मध्ये 53 धावा बनवल्या गेल्यात. पूर्णपणे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हे अगदी ऑन ठेवलंय पहिल्या ओव्हर पासनं. सुरुवातीला गोलंदाज आपण पाहिला तो म्हणजेच किरण, त्याच्यानंतर नंबर 2चं षटक रोशनच्या माध्यमातून आणि आता मात्र साहिल वरती देखील पूर्णपणे अटॅक हा ऑन आहे. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं खेळले गेलेत आणि आणखी एक षटकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 76 या अंकांवरती. ही धावगती मात्र या ठिकाणी पोचली गेली आहे. पुढील बॉल यावेळेस अजून एक जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर आकाश दानवी. धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 3 ओव्हर मध्ये 82 अंकांवरती आणि जवळ जिंकण्याकरता 83 धावा या बनवाव्या लागणार आहेत. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पुढील मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. 2 संघनायक आपणास विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे सह्याद्री स्फोट बाफाणे आणि त्यांच्या समवेत आई सोनसरी स्फोट तांबडमाळ या 2 संघामध्ये आपण पुढील मॅच आहे तो पाहणार आहोत. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर मग प्रकाश पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करूया. हनुमान मास्टर स्पोर्टचे एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहेत प्रकाश पाटील.
साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. छापाचा कॉल तांबडमाल संघाकडनं आणि यस छापा आलेला आहे. साहेबांना विनंती करतो शुभेच्छा द्या आपण आमच्या दोन्ही कर्णधारांना. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघाच्या बाजूने लागला आहे. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. निश्चितच हे मैदान आपण पाहिलं तर खूप धावा देखील बनतायत, गोलंदाजे देखील खूप चांगले होते, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघ म्हटलं तर एक मजबूत संघ आहे. किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? नक्कीच आम्ही प्रयत्न करू, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ आहे का? हो नक्कीच. एक चांगली फाईट पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. टॉस जिंकलं असतं तर मग डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50+. एकंदर या ठिकाणी तुम्ही आलात ही स्पर्धा पाहता, हे पिवळं वातावरण या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेबद्दल काय बोलतील? नियोजन खूप सुंदर आहे आणि म्हणजे पण सगळं चांगलं आहे. याचं बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मित्रांनो, हे होते दोन्ही कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण निश्चितच या ठिकाणी जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाऊया पुन्हा एकदा आमचे डीजे मॅन हार्दिक बळंगे यांच्याकडे आणि त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू डिबेन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर जयेश. सीना जोड़ा ताने दुनिया को दिखलाने नीला झंडा अपना फिर शान से लहराने हर मैच में जोर जोर से करने दंगा ये तो आनी से आगे पलटन आनी रे मुंबईची पलटन आनी रे पलटन आनी रे मुंबईची पलटन आनी रे पलटन आनी रे मुंबईची पलटन आनी रे. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. जय बजरंगबली टीम बोलतोय गावाची भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. जय बजरंग बली बी टीम मोरसई गावाची भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याची ही मानसिकता, फटका फसलाय. विवेक त्या ठिकाणी होते, पकडता झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहिला तर नितेश ठाकरेचा खेळ पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करतो मिस्टर संतोष डावले. बॅटिंगमध्ये तर जबरदस्त कारनामा केलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 65 धावांची तुफानी फटकेबाजी आकाश दानवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु त्याचं प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच बॉलवरती मात्र नितेश ठाकरे या ठिकाणी बाद झालेत. ए तुझ्यासाठी मी याच बॉलवरती मात्र विकेट मिळवली गेली आहे संतोष डावळेनं. पुढील बॉल यावेळेस हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गवडे आलेत नंबर 3 क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलमध्ये 83 धावा मात्र बनवायच्या आहेत. विजय करता मिशन इम्पॉसिबल थोडंसं वाटते, परंतु कमी लेखून चालणार नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळेस ऑन साईडला खेळण्याची ही मानसिकता ऑन द कार्पेटच्या साईन आपल्याला पाहायला मिळाली. सोपान्य हा स्ट्रोक मात्र ठिकाणी खेळले होते मिस्टर प्रशांत. सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक ऑन झालं. 1 धाव ही धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत सह्याद्री स्पोर्ट बाफाणे आणि त्यांच्या अगेन्स्ट साई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. यावेळेस यॉर्करचा मारा केला होता. एक
आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 4. पुढील बॉल ऑन साईडला खेळले गेले तर खाली क्षेत्र आहे. चेंडू थांबणार नाहीये, वेगाने चेंडू प्रस्थान करतोय. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बार. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पवन गवळीला आपण पाहतोय यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 5 धावा. यावेळेस मिशन थोडस इम्पॉसिबल झालंय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तरी सुद्धा हा मॅच जिंकू शकत नाही, कारण मिशन थोडस आपण पाहिलं तर मग इम्पॉसिबल. थँक्यू विजय. श्रीमान जी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. प्रदर्शन लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे आपण बघितलं तर मग हे ओनर आहेत. सातत्याने पण बघितलं तर मग भरपूर अशा क्रिकेटच्या स्पर्धा या विभागामध्ये आणि खास करून या टीव्ही विभागातून आपण बघितलं तर तो एक त्यांचा जो चॅनल लॉन्च केला आणि भरपूर त्याला देखील या पालघरमध्ये प्रसिद्धी मिळते असे मानजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन आणि त्यांच्या समवेत स्वराज्य पाटील ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. वेलकम. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 5 धावा पाहायला मिळत आहेत. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये, दुसरं काही नाही. पहिल्याच फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिला तर मग 3 ओव्हर मध्ये 82 धावा बनवल्या गेल्यात आणि 83 धावांचं लक्ष्य आहे. त्याच्यामध्ये अफलातून फारी आकाश दानवीची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर डॉट बॉल. पुढील बॉल यावेळेस ऑन साईडला खेळले गेले. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो हा चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 9 अंकांवरती. 83 धावा पूर्ण करायच्या आहेत. कदाचित निम्मा पल्ला देखील पार होतोय की नाही. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे येतो विवेक. चांगले प्रयत्न केले होते झेल पकडण्याकरता, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. झेल सुटल्यानंतर जास्त काही परिणाम निश्चितच दिसून येणार नाहीये, कारण सध्या तरी आपण पाहिलं तर मग भरपूर स्ट्रॉंग ऑपोजिशन मध्ये पाहायला मिळते. जीवदानी स्फोट गिरीज संघ ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र इथे खेळ दर्शवलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेलेत. यावेळेस मात्र डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक निवडलाय आणि त्याच्या हातामध्ये झेल मात्र जाऊन विसावलाय. धक्का क्रमांक 3 रुद्राक्ष स्फोट चिंचोटी संघाला. किरण आउट. चेक. हनुमान मास्टर्स टिवरीचे गोलंदाज मिलिंदजी भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं. वेलकम मिलिंदजी भोईर साहेब, आपल्या देखील मनापासून स्वागत असेल. हनुमान मास्टर्स टिवरी संघ आपण बघितलं तर मग प्रकाशजी पाटील असतील, मिलिंदजी भोईर असतील आणि नुकताच मानजी पाटील साहेब आणि स्वराज्य पाटील साहेबांचा आणि मंचावर इथे आपण पाहिलं प्रतिष्ठित हे व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि या स्पर्धेला मात्र त्यांची ही अनमोल भेट ही प्रत्यक्षात पाहायला मिळते. सगळ्यांचं मनापासून स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. कुणाला घाबरत नाही. ए हैदम नायकम कुणाला घाबरत नाही.
वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो वन हाय साइड हीरो है यो वन साइड हीरो है आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हर शाळेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्या बॉल वरती विकेट आला. त्याच्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेले तर 20 स्टेप मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक सिंगल हा मिळेल. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण म्हटलं गेलं एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी मॅच कधीच प्रेक्षकांना मात्र आवडत नसतं आणि सध्या तरी ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हर्ष याची देखील गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला फटका सुंदर आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशोक पकडतो झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज रोहितचा देखील खेळ आउट. त्यावेळेस पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग मॅच जिंकली आहे ती म्हणजेच जीवदानी स्पोर्ट गिरीज संगण, हाळक टीम रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सह्याद्री स्पोर्ट बापाणे आणि आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ या दोन संघामध्ये. मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2026. आता मात्र थेट आपण जाणार आहोत पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि खेळाडू आहे मिस्टर आकाश धानवी. धन्यवाद डीजे. चला आकाश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. 16 चेंडू